आज सकाळी एक मला वाटतं 4:45च्या दरम्यान इंदिरा निवास म्हणून एक इमारत आहे, सिटी सर्वे नंबर 106 शहाबाज गाव, सेक्टर 19 बेलापूर आणि G+4 इमारत होती. 2013 मध्ये बांधली अशी प्रत्येक माहिती आहे. इमारतीमध्ये 3 गाळे आणि 17 फ्लॅट्स असं होते. आतापर्यंत आपण ह्या इमारतीमधून ज्यावेळेस इमारतीला आधी थोडा तडे गेल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर बहुतेक लोक बाहेर आली. 39 लोक आणि 13 मुले ही आता बाहेर आलेली आहेत. अजूनही 2 लोकांचा शोध सुरू आहे. बाकीच्या आम्ही आता जी माहिती घेतली की सर्व आणि जे काही हे 39 आणि 13 लोक आहेत त्यांना आम्ही निवारा शेडमध्ये पाठवलंय. मला 5 वाजता माहिती मिळाल्यानंतर मी स्वतः साईटवर पण आलो. माझी सगळी टीम आली. NDRF ला इन्फॉर्म केलं. NDRF ची टीम सुद्धा आपण जर बघितलं असेल तर 6 वाजल्यापासून NDRF ची टीम पुन्हा काम करते आणि आता मदत कार्य सुरू आहे, शोध सुरू आहे आम्ही की नेमके अजून किती त्याच्या खाली ढिगाऱ्याखाली आहे. तो आपल्याला आल्यानंतर आम्ही आपल्याला माहिती देऊ. नाही, ही गावठाणातली इमारत दिसते. म्हणजे आज जर आपण इथे आल्यानंतर कारण त्याला ह्याच्यात दिसतंय की आणि मूळ रस्त्यावर आहे, असे नाही की ती कुठेतरी बाजूला आहे. इमारतीमध्ये काय झालं आता तो नंतर आपण तपासणी करून कशामुळे इमारत कोसळली याचे शोध घेऊ. परंतु मुळातच दिसतंय की ह्या कंजेस्टेड एरिया मधल्या इमारती आहेत. सर, इथे आपल्याला CVD अग्निशमन केंद्रामध्ये आपल्याला सकाळी 4:50 कॉल आला. आपण इथे आपल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांसोबत जेव्हा पोहोचलो तर इथे बिल्डिंग कोलॅप्स झालेली होती. त्याच्यामध्ये 2 लोक अडकलेले होते. त्या 2 लोकांचे नाव एक आहे सैफ अली म्हणून आणि रुखसार खातून म्हणून होतं. हे लोक बिल्डिंगच्या आतमध्ये अडकले होते. ते जिवंत होते, ते आवाज देत होते. अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना जिवंत बाहेर काढलं, दोघांना. आणि एक जण मोहम्मद मिराज म्हणून एक मिसिंग आहे आणि आता सध्या समजलेलं आहे की त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे, तर त्याचं शोध कार्य चालू असेल. त्याच्या सलूनवाले जे होते म्हणतात तिथले, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना बिल्डिंग पडत आहे म्हणून, तर बरेचसे लोक त्यातलं बाहेर एव्हॅक्युएट करतात आले. सर, किती लोक काम करतात आपत्ती व्यवस्थापन साधारणपणे? सर, इथे आपल्या इथे नाही म्हटलं तरी CVD अग्निशमन केंद्र, वाशी अग्निशमन केंद्र, नेरूळ अग्निशमन केंद्र, इथे नाही म्हटलं तरी एक 60 ते 70 लोक आपण इथे काम करत आहे. त्यानंतर मग NDRF ची टीम आपण इथे बोलवलेली आहे. नमस्कार, मैं इंस्पेक्टर सुशांत कुमार शेट्टी, इंडिया टीम का टीम कमांडर हूँ. मुझे सुबह एक खबर मिली थी यहाँ का जो सिविल प्रशासन द्वारा कि एक बिल्डिंग है जो कोलैप्स हुआ है, जिसमें 3 से 4 जो आदमी है फंसने का चांसेस है, और जिसमें मैं अपना टीम लेके वहाँ चल दिया और मेरे को फिर अपडेट मिलती रही और मैं उनका साथ अपडेट रहता रहा. तो मुझे खबर मिली कि जो हमारा जो फायर ब्रिगेड है उनके द्वारा 2 विक्टिम को निकाल चुके हैं और एक जो माओ सिराज उनके तो 30 साल का लड़के हैं, उनको अभी तो मिसिंग है. और इसीलिए मैं अपना टीम के साथ लेके यहाँ पे पहुँचने के बाद और फिर मैं अपना सर्च करने लगा. और फिर मैं आप देख रहे हैं कि जो बहुत बड़ा जो बीम है उनको हम मशीनरी द्वारा साइड कर रहे हैं, उसके द्वारा मैनुअली हम सर्च करेंगे. मेरा जो एक्सपर्ट है उनके द्वारा मैं सर्च करूंगा और मेरा डॉग स्क्वाड जो यूनिट में है वो आने वाला है, पहुंचने वाला है. उसके द्वारा फिर मैं डॉग के द्वारा भी सर्च करूंगा. एक्चुअली अभी जो है एक ही मिसिंग है, तो अपडेट सूचना भी मिल है. हाँ, NDRF की एक ही टीम है, 30 जो स्ट्रेंथ है और हमारे साथ पूरा इक्विपमेंट है, जो सर्चिंग इक्विपमेंट है, कटिंग इक्विपमेंट सब कुछ हमारे पास अवेलेबल. अभी हम इसलिए जल्दी मलबा नहीं हटा रहे हैं कि हम उम्मीद करते हैं कि जो मोहम्मद सिराज मिसिंग है वो सही सलामत हो और हम उनको जीवित निकाल सकें. हाँ, अभी जो सूचना मिल रही है कि एक मोहम्मद सिराज कंफर्म है और उनके साथ और भी कोई मिसिंग हो तो हम सिविल प्रशासन है उनके द्वारा पता चल रहा है.